नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, प्रत्येक वेळेला आपण पाहता की खास बात ही आपण स्टुडिओमध्ये घेत असतो. आज आम्ही स्टुडिओमध्ये खास बात न घेता एका लोकेशनवरती आलेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत महाडमधील फौजी आंबवडे या गावामध्ये. खरं सांगू का तुम्हाला, ह्या गावामध्ये जर पाहिलं ना तर शक्ती आणि भक्ती ही दोन्ही गोष्टी सोबत चालत आहेत. जितक्या प्रखरपणे ह्या गावाने शक्ती जपलेली आहे आणि ती आपल्या देशाच्या रक्षणासाठी वापरलेली आहे, तितक्याच प्रगल्भपणे या गावाने भक्तीही तितकीच जपलेली आहे. म्हणून ह्या गावाचा विकास शक्तीने तर होतोच आहे, पण भक्तीने सुद्धा आध्यात्मिक विकास साधला जातोय. हे गावचे असे अनेक आज तरुण आहेत की भक्ती मार्गावरती आपलं स्वतःचं फार मोठं कार्य करत आहेत. मी अशाच एका तरुणाची तुम्हाला भेट करून देणार आहे आजच्या या आपल्या खासबातच्या कार्यक्रमामध्ये. या तरुणांचं नाव आहे सुनील अहिरे सर. सुनील अहिरे सरांविषयी, त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याविषयी हे आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोतच. त्यांनी अध्यात्मामध्ये काय केलंय, ते अध्यात्मामध्ये काय करू इच्छित आहेत, आजपर्यंत त्यांचं कार्य, त्यांचं भावी कार्य काय आहे ते आपण जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमामध्ये. माझ्यासोबत आहेत सुनील अहिरे सर. सर, तुमचं आमच्या ह्या खासबातच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. आज खरं तर फौजी आंबवडे गावामध्ये तुमच्या घरी या ठिकाणी येऊन आम्हाला खरोखर आनंद झालेला आहे आणि आम्ही इथे तुमच्यासोबत इथे आलोय. तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे, ग्रंथ लिहिलेला आहे, महाशक्ती, कुंडलिनी जागृती आणि दिव्य साक्षात्कार, या ग्रंथाविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आणि ह्या ग्रंथाचं प्रकाशन मला वाटतं आता रविवारी 14 तारखेला होतंय. तर मला सांगा की या ग्रंथाची संकल्पना तुम्हाला कशा पद्धतीने सुचली? नमस्कार, मी सुनील जयराम अहिरे. माझं जन्मस्थळ मुक्काम पोस्ट फौजी आंबवडे. आता या पुस्तकाची संकल्पना कशी मनामध्ये आली आणि कसं याचं स्वरूप आहे मी तुम्हाला सर्व स्पष्ट सांगेनच, पण तत्पूर्वी अध्यात्मामध्ये येण्यासाठी माझा जो टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे माझा ॲक्सिडेंट. याच्यापूर्वी मी तुमच्यासारखा सुदृढ होतो, चालायचो, फिरायचो, सगळं काय. कॉलेज लाईफ झालं होतं, ग्रॅज्युएशन झालं आणि पंचमीच्या दिवशी माझा अपघात झाला नदीमध्ये पडून. त्याच्यानंतर मग दवाखाना हे ते सगळं झाल्यानंतर थोडं उठता बसता यायला लागल्यानंतर वेळ नाही, वेळ जाता जात नव्हता. म्हणून मग काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला लागलो. बीजगणित सारखा विषय अवघड जात होता, भूमितीसारखा विषय अवघड जात होता, इंग्लिश सारखा विषय अवघड जात होता. आणि या 3 विषयामध्ये मग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता 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 श्री विद्यानिकेतन क्लासेसचा जन्म झाला. आणि त्याचबरोबर अध्यात्मामध्ये लहानपणापासून प्रचंड आवड. मग अध्यात्मामध्ये शिरायचं कसं, तर गुरु करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. बरोबर. म्हणजे गुरु केल्यानंतरच अध्यात्मामध्ये आपली उन्नती, प्रगती जे काय आहे ते आपल्याला साध्य करता येईल. म्हणून मग रितसर माझे श्री गुरु शंकरराव रंगनाथ सरजे मामा, की जे डावजे गाव त्यांचं पुण्याच्या हवेली तालुक्यामध्ये. बरं. मी त्यांना गेलो, भेटलो आणि सांगितले मला तुमच्याकडून दीक्षा घ्यायची, अनुग्रह घ्यायचा. आणि त्यांच्याकडे रितसर मी अनुग्रह घेतला. आज 15 वर्ष झाले अनुग्रहित आहे मी, शिवभक्त आहे मी. आणि मग तिथून अध्यात्मामध्ये आल्यानंतर अध्यात्म म्हणजे काय, इथून सुरुवात. म्हणजे श्री गणेशा. बरं. मग काही आध्यात्मिक शंका येत गेल्या, विचारायच्या कोणाला, त्याचं शंकांचं समाधान कोण करेल, तर गुरूंशिवाय पर्याय नव्हता. बरोबर. मग गुरूंना अनन्य भावे शरण जायचं, हवे त्या आध्यात्मिक शंका विचारायच्या आणि ती अध्यात्माची भूक माझ्या गुरूंकडून भागत गेली. काही आध्यात्मिक शंका होत्या त्याचं निरसन गुरूंकडूनच झालं. आणि एक टेक्निक मिळालं की नामजपाचं सामर्थ्य काय असतं हे कळल्यानंतर नामजप कसा टेक्निकली करावा. बरं. त्याचं टेक्निकल नॉलेज मला माझ्या गुरूंकडून मिळत गेलं. आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार नामजप, मग सकाळी उठल्यानंतर एक प्रोग्रामच ठरून गेला की सकाळची आंघोळ झाली की देवपूजेनंतर की ध्यान, धारणा, योग, प्राणायाम, बरोबर, या सगळ्या गोष्टी करत गेलो. ओंकाराचं महात्म्य
समजावं म्हणून ओंकाराची म्हणजे प्रणव उपासना केली. असं 15 वर्ष अध्यात्मामध्ये हे सगळं करत असताना 3ऱ्या ते 4थ्या वर्षापासूनच मला अध्यात्माचे साक्षात्कार व्हायला लागले. अच्छा. साक्षात्कार व्हायला लागले. ज्या ज्या गोष्टी कळत गेल्या, ज्या जाणता आल्या, काही जाणता येत नव्हत्या, त्यावेळेस ध्यानामध्ये आपलं गुरूंचं स्मरण करायचं. आपलं जे काय आहे व्यथा किंवा आपले जे काय प्रश्न आहेत ते मांडायचे आणि त्याची उत्तरं मिळत गेली. मग सर्वप्रथम गुरु काय आहे? आपण नुसतं म्हणतो की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. गुरु हे ब्रह्म आहेत, गुरु हेच विष्णू आहेत, गुरु हेच शिव आहेत आणि गुरु त्याही पलीकडे परब्रह्म आहेत. मग गुरु पूर्ण जाणता आला पाहिजे. बरोबर. म्हणजे अध्यात्मक उन्नती करण्यासाठी जर दीक्षा घेतली, आपण जर त्यांचे शिष्य आहेत, तर आपल्याला आपले गुरूंचे शक्ती सामर्थ्य बळ आपल्याला कळलं पाहिजे. गुरु कृपेने आपल्याला काय काय प्राप्त होऊ शकतं अध्यात्मामध्ये याचा ध्यास लागत गेला. त्याच्यावरती वाचन झालं, चिंतन झालं, मनन झालं. त्याच्या संदर्भातून जे काय मला समजता आलं, जाणता आलं चिंतनाने मननाने, अनेक ग्रंथांचे रेफरन्स घेत गेलो आणि त्याच्यानंतर मला गुरु कळले. मग गुरु कळल्यानंतर गुरु कृपा आली. गुरु कृपा प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होतं? त्याच्यानंतर गुरुसेवा म्हणजे काय? बरोबर. की गुरूंची सेवा कशी असावी? गुरुसेवा म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे आपल्याला? मग त्या योगाने मी पुन्हा एकदा सगळं माझं फ्रेमवर्क झालं होतं आणि त्यावेळेस इथं कुठंतरी मनामध्ये वाटायला लागलं की गुरु हे परब्रह्म आहेत, गुरु हे साक्षात्कारी असावे, गुरु हे अध्यात्माचे शिखर असतात. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी जर मला कळत आहेत तर ह्या लोकांनाही कळल्या पाहिजे. बरोबर. मग आता शारीरिकदृष्ट्या अपंग असल्या कारणानं मी प्रवचन कीर्तन सत्संग वगैरे काय करू शकत नव्हतो. सर, मी तुम्हाला थोडंसं इथे थांबवतो. तुमचा हा म्हणजे तुमचं हे पुढचं मी बोलणं मला ऐकायचंच आहे परिपूर्ण. शारीरिकदृष्ट्या अपंग हे तुमचं आता जे तुम्ही स्वीकारलेलं आहेत आणि तुम्ही त्याचे विजय मिळवलेले आहेत, 100% विजय मिळवला. तुम्ही म्हणजे अपंगत्व घेऊन जगत नाही आहेत तुम्ही. त्यामुळे तुम्हाला अपंग म्हणता येणार नाही आहे. मी त्याच्या पलीकडे मी तुम्हाला म्हणेन की अपंगत्व विजय मिळवला म्हणजे अपंग संपलं आमचं. पण हे अपंगत्व जे काही तुम्हाला शारीरिकदृष्ट्या आलेलं आहे हे येण्यामागचं काय कारण होतं? त्याच्यामध्ये थोडंसं मला सविस्तर सांगा ना, की तुमचं शिक्षण आणि ही घटना घडली थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे. माझे वडील लष्करामध्ये पोलीस डिपार्टमेंटची PI ही डिग्री त्यांच्याकडे होती. बरं. सारख्या त्यांच्या बदल्या या गावावरून त्या गावावरून त्या शहरामध्ये अशा बदल्या होत होत्या. एकदाच योगायोगानं वडील माझे पोलीस इन्स्पेक्टरचे त्यांना प्रमोशन झालं आणि त्यांची बदली नागपूरला झाली. नागपूरला आम्हाला सगळं कुटुंब नेणं शक्य नव्हतं म्हणून मग माझ्या वडिलांनी मुंबईला बदली ट्रान्सफर करून घेतली. पण मुंबईला जाणं शक्य नव्हतं म्हणून मग आम्ही सगळं कुटुंब आमच्या गावी फौजी आंबवडेला आमचं स्वतःचं राहत्या घरामध्ये आम्ही शिफ्ट झालो. आणि मग पुढचं कॉलेजचं शिक्षण करण्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. महाडमध्ये. आणि तिथे माझं शिक्षण चालू असताना 21 मार्च 1984ची रंगपंचमी होती. त्या रंगपंचमीच्या निमित्तानं रंग खेळलं गेलो आणि त्याच दिवशी नेमकं हॉस्टेलला पाणी नव्हतं म्हणून आम्ही सरांचं परमिशन घेऊन आम्ही नदीवरती आंघोळीला जायचं ठरवलं. बरोबर. आणि योगायोगानं मी तेव्हा स्वतः सेक्रेटरी असल्यामुळे सरांनी परमिशन लवकर दिलं. तिथे गेल्यानंतर सावित्री नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ करायला मुलांनी उड्या टाकल्या. पण मी काय त्याच्यामध्ये त्या घोळक्यात शिरलो नव्हतो. पण थोड्या वेळानंतर आपण आंघोळ करू असं मी म्हणून एक कोपऱ्याला माझ्या मित्राबरोबर गप्पा मारत बसलो. अचानक काय झालं कळलं नाही. उठलो, पळत गेलो, पाण्यामध्ये सूर उडी टाकली. सूर उडी टाकल्यानंतर माझ्या हातून एकच चूक झाली आणि ती मला आयुष्याची घातक ठरली. की पाण्याची खोली किती हे पाहिल्यानंतर मी ती उडी मारायला पाहिजे होती. पण वेळ वाईट होती, काही सुचलं नाही त्यावेळेस. आणि सूर उडी मारल्यामुळं पाणी आखूड असल्या कारणानं माझी कातळावरती धडक बसली. त्यामुळे माझ्या मानेचे मणके सरकले. 3रा 4था 5वा मणका सरकला. त्यामुळे पूर्ण शरीराची ताकद गेली.
शरीर अगदी धुतलेल्या कापडासारखं, ओल्या कापडासारखं निर्जीव पडलं. माझ्याच मित्रांनी मला पाण्यातून काढलं, हॉस्पिटलला नेलं. तिथे कळलं की केस फारच सिरियस आहे, ही इथं होण्यासारखं नाही. म्हणून मग मला मुंबईला KM हॉस्पिटलला पाठवलं. तिथं गेल्यानंतर माझं त्याने ट्रॅक्शन लावलं आणि ट्रॅक्शनने मणके ओढून वगैरे घेतले. त्याच्यामध्ये 6 महिने गेले. हळूहळू प्रगती व्हायला लागली. पण एवढं 1-2 वर्ष हॉस्पिटलला राहणं शक्य नव्हतं. म्हणून मग पुन्हा गावी आलो. आणि गावी आल्यानंतर मात्र डॉक्टरनी सांगितलं होतं की पोषक आहार. आता मी म्हणजे मुळातच माझा पिंड शाकाहारी. बरं. लहानपणापासून. आता शरीर पोसण्यासाठी शाकाहाराशिवाय पर्याय नव्हता. तरीसुद्धा होत गेला. आईवडिलांनी खूप सेवा केली, बहीण भावंडांनी खूप सेवा केली. मी त्यांचा जन्माचा आभारी आहे, ऋणी आहे. मित्रपरिवारांनाही मदत केली. मला उठून बसवणं, चालवणं, फिरवणं खूप प्रयत्न केले. आणि आज मी जो काय आहे तो त्यांच्याच प्रयत्नाने मी आज उभा आहे. आता याच्यामध्ये माझी आई इंदुबाई जयराम आहेरे, माझे वडील जयराम काशीराम आहेरे, माझे मित्र, ह्या सर्वांनी मला खूप सहकार्य केलं. आणि आज मी जो काय आहे उभा तो त्यांच्यामुळे आहे. आणि चाललंय तिथून. आता हा तुमचा प्रवास, एकंदरीत तुमचा हा प्रवास सुरू झालेला आहे सगळा. तुम्ही आता आपल्या पुस्तकाचं प्रकाशनाकडे जाऊया, थोड्याशा पुस्तकासंदर्भातकडे जाऊया. तर ही पुस्तक लिहिण्याची म्हणजे कुंडलिनी, महाशक्ती कुंडलिनी जागृती आणि दिव्य साक्षात्कार नावाचं पुस्तक आहे. तर या पुस्तकाविषयी ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली, हे पुस्तक लिहावं? त्याच्या आधीची थोडी पार्श्वभूमी सांगतो की याच्या अगोदर मी एक गुरुसेवा नावाचा ग्रंथ लिहिला. हां. तो का लिहिला तर गुरु हे परब्रह्म आहेत हे मला कळलं. बरोबर. गुरूंची परंपरा काय आहे, गुरुभक्ती काय आहे, नामाचं सामर्थ्य काय आहे, हे सर्व लोकांना कळावं, त्या लोकांचं प्रबोधन व्हावं. आणि मला ते कीर्तन, प्रवचन, सत्संग सांगणं शारीरिकदृष्ट्या अपंग असल्या कारणाने शक्य नव्हतं. म्हणून मी पुस्तक लिहिण्याच्या माध्यमाने, म्हणजे की पुस्तकाच्या माध्यमाने लोकांना नामाचं महत्त्व कळलं पाहिजे, गुरुकृपा कळली पाहिजे, हे कळलं. म्हणून मी गुरुसेवा नावाचा ग्रंथ पहिला लिहिला. तो प्रकाशित केला माझ्या गुरूंच्या हस्तेच. आणि आज पुण्यातून त्याची चांगली विक्री होते आमच्या संस्थानातून. आणि ते केल्यानंतर मग कळलं की गुरुकृपा, गुरुमंत्राचं सामर्थ्य हे काय आहे मला स्वतःला कळायला लागलं. म्हणजे ध्यानाने, नामजपाच्या सामर्थ्याने बरोबर कळत गेल्यानंतर मग कुंडलिनी शक्तीकडे आलो. बरं सर, कुंडलिनी शक्तीकडे पुढे जाण्याच्या अगोदर आपण ही तुमची चर्चा, ही आपली चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. मित्रांनो, कुंडलिनी शक्तीविषयी आपल्याला सगळं जाणून घ्यायचं, या पुस्तकाविषयी सगळं जाणून घ्यायचं. पण त्या अगोदर घेऊया छोटीशी विश्रांती. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. खबरबातच्या खास बातमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय सुनील आहेरे सरांबरोबर. सर, मला सांगा, कुंडलिनी जागृती नावाचं पुस्तक तुम्ही आता तुमचं प्रकाशन होतं आहे पुस्तकाचं, तर ह्या पुस्तकाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? गुरुसेवा या ग्रंथानंतर कुंडलिनी शक्ती ही जी विश्वाची आधारशक्ती आहे, आत्तापर्यंत ज्ञानेश्वरी, गीता, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांमधून नामाचं महत्त्व, गुरूंचं महात्म्य, अध्यात्म ह्या सर्व गोष्टी कीर्तनाच्या माध्यमातून, सत्संगच्या माध्यमातून, प्रवचनांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्यासाठी सांगण्यात आलं. बरोबर. पण आजपर्यंत कुंडलिनी शक्ती काय आहे आपल्या देहामध्ये, तिचं स्थान, तिचं अस्तित्व, तिची शक्ती, तिचं सामर्थ्य, तिचं बळ, हे आजपर्यंत कुणी कुठल्याही कीर्तनामध्ये, कुठल्याही सत्संगमध्ये, कुठल्याही प्रवचनामध्ये एवढं सविस्तरपणे कोणी सांगितलेलं नाही.
नाही आणि नव्हतं. मग हे ज्ञान पुस्तकामध्ये असंच राहावं की हे ज्ञान असंच लोपून जावं? ईश्वराने ही जी मानवाला दिलेली एवढी महान शक्ती, बरोबर, की ज्या शक्तीबद्दल स्वतः मानवाला माहिती नाहीये की माझ्या देहामध्ये हा देह चालतोय कसा, फिरतोय कसा, काम करतोय कसा, हा कुठल्या शक्तीच्या जोरावर, या शक्तीचं सामर्थ्य बळ काय आहे हे कुणालाच माहीत नाही. मग या शक्तीचं स्वरूप, शक्तीचं सामर्थ्य हे जगाला कळावं, लोकांना कळावं, या उद्देशानं महाशक्ती कुंडलिनी जागृती आणि तिचे दिव्य साक्षात्कार काय असतात हे लोकांना कळावं. जसं मला कळलं तसं लोकांनाही त्याचं ज्ञान व्हावं, त्यांनी त्या मार्गावरती मार्गस्थ व्हावं. साक्षात्काराचे जे काही दिव्य अनुभव येतात ते प्रत्येकाने घ्यावे आणि अध्यात्मामध्ये आपली उन्नती प्रगती करावी. हा उदात्त हेतू आणि निर्मळ भाव ठेवून मी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुरुवात करताना मी आत्मबोधापासून केलं. आत्मबोध म्हणजे काय, स्वरूप ज्ञान म्हणजे काय हे लोकांना कळावं, की माझं स्वतःचं स्वरूप काय आहे, मी कोण, कुठून आलो, कशासाठी आलो. बरोबर. याच्यानंतर माझ्या जीवनाचं येण्याचं प्रयोजन काय, माझ्या जन्माला येण्याचं प्रयोजन काय, उद्देश काय, याच्यानंतर मी कुठे जाणार, माझी गती काय पुढे, हे लोकांना कळावं. आत्मबोध व्हावा, स्वरूप ज्ञानाबरोबर आत्मबोध व्हावा म्हणून पहिलं प्रकरण लिहिलं. आता आत्मस्वरूप आणि स्वरूप ज्ञान हे कसं प्राप्त होतं, तर ते केवळ आणि केवळ गुरुकृपेने प्राप्त होतं. बरोबर बरोबर. म्हणून गुरुकृपा प्राप्त झाल्याशिवाय आत्मबोध नाही. मग गुरुकृपा प्राप्तीसाठी आपल्याला काय करावं लागेल, तर गुरूंना शरण गेलं पाहिजे, गुरूंकडून आपण दीक्षा घेतली पाहिजे, नाममंत्र प्राप्ती झाली पाहिजे. हे सर्व प्राप्त झाल्यानंतर मानवी शरीरामध्ये जी चक्रव्यवस्था ईश्वराने केलेली आहे, ती चक्रव्यवस्था शरीरामध्ये नेमकी तिचं स्थान काय, त्या चक्रांची स्थिती काय, त्या चक्राचं सामर्थ्य काय, त्या शक्तीचं सामर्थ्य काय हे कळावं. म्हणून ज्ञानचक्रांचं रहस्य असं एक प्रकरण लिहिलं. ही जी चक्रव्यवस्था आहे शरीरामध्ये, ह्या चक्रांचं भेदन कसं केलं जातं याचं टेक्निकल नॉलेज या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलं. भेदन हा शब्द जो आहे, भेदन म्हणजे काय नेमकं? आता याला प्राणायामाचा आधार घ्यावा लागतो. की जेव्हा तुम्ही दीक्षा घेता गुरूंकडून, तेव्हा मुळातच तुमची कुंडलिनी शक्ती गुरुकृपेने जागृत झालेली असते. पण ही कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रावरून स्वादिष्टान चक्रावर, स्वादिष्टान चक्रावरून मणिपूर चक्रावर, अनाहत विशुद्ध अग्न्य चक्रापर्यंत या शक्तीला चालवायची कशी, आणि ही शक्ती प्रत्येक चक्रावर आल्यानंतर जे काही सिद्धीचे अनुभव येतात, जे काही साक्षात्काराचे अनुभव येतात, ते त्या कुंडलिनी शक्तीचं सामर्थ्य आहे, तो तिचा चमत्कार आहे. मग ही शक्ती चालवायची कशी याचं पूर्ण नॉलेज या पुस्तकामध्ये लेखक या नात्याने मी दिलेलं आहे. ओंकार रहस्य दिलेलं आहे. ओंकाराचं पूर्ण माहिती एवढं स्पष्ट कुठल्याच ग्रंथामध्ये दिलं नाही, इतकं स्पष्टीकरण या ग्रंथात तुम्हाला वाचायला मिळेल. त्याच्यानंतर ज्याला प्रणव उपासना म्हणतात, की प्रणव उपासना करायची कशी, त्याचंही तंत्रशुद्ध ज्ञान ह्याच्यामध्ये दिलं गेलं आहे. त्याच्यानंतर सुरुवात करताना आत्मबोध आणि स्वरूप ज्ञानापासून जरी झाली असली तरी प्रत्येक साधक शिष्याला मी कोणत्या स्थितीत आहे हे कळणं फार गरजेचं आहे. ही जशी माझ्या हृदयातली तळमळ, तशी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर ही तळमळ निर्माण झाली तर जे दिव्यत्वाचे, जे साक्षात्काराचे अनुभव मी स्वतः घेतले ते सर्वांना प्राप्त होतील याची 100% मी गॅरंटी तुम्हाला देतो. आणि प्रत्येकाने जिज्ञासू, अभ्यासू साधक शिष्याने या पुस्तकाचा खरं मनापासून जर अभ्यास केला तर जे अनुभव मला आले ते सर्व अनुभव, मग ते स्वरूप ज्ञानाचे असो, आत्मबोधाचे असो, नादब्रह्माचे असो, अतींद्रिय ज्ञानाचे असो किंवा साक्षात्काराचे असो किंवा ओंकाराचं महात्म्य सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये व्यवस्थितरित्या अभ्यासून
आता तुम्ही नादब्रह्म हा शब्द जो वापरलाय तुम्ही पुस्तकामध्ये त्याच्याविषयी बरंच खूप चांगली लिहिलेलं आहे. पण माझ्याही हे पुस्तक वाचताना मी वाचलं 2 वेळा पुस्तक हे. तर पुस्तक वाचताना साधकाने हे पुस्तक कुठल्या स्थितीमध्ये वाचावं आणि कुठल्या स्वरूपामध्ये वाचावं असं तुम्हाला वाटतं? आता साधक शिष्यांनी जी गुरु परंपरा आहे की सकाळी उठल्यानंतर प्रातःविधी आटपल्यानंतर आपण जेव्हा ध्यानाला बसतो, जपाला बसतो, ते कसं बसावं, कुठे बसावं, किती वेळ बसावं, कोणत्या स्थितीत बसावं, बरोबर, या सगळ्याचं वर्णन तुम्हाला या पुस्तकामध्ये दिले. बरोबर. आणि जर तुम्ही त्या योगाने, त्या अभ्यासाने जर तुम्ही नाम जपताय, तुमचा प्राणायाम करताय, तर तुम्हाला नाद ब्रह्माचे सर्व अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. निसर्ग जर पंचमहाभूताने बनलेला आहे तर निसर्गाने प्रत्येक घडवलेली वस्तू जी आहे की जो प्राणी आहे, सजीव आहे, हा पंचमहाभूताने बनलेलाच आहे. मग जर माझ्या शरीरामध्ये पंचमहाभूत असतील तर माझ्या शरीरातील पंचमहाभूतांचं एकाग्रता मी निसर्गाच्या पंचमहाभूतांशी केली तर माझा आध्यात्मिक उन्नती माझी साधायला किती वेळ लागू शकतो? जास्तीत जास्त 2 ते 3 महिने. या सगळ्याची सांगड तुम्हाला ध्यानाच्या सिद्ध अवस्थेमध्ये पाहायला मिळते. जे निसर्गात बदल होत आहेत, जे चमत्कार होत आहेत, ते सर्व तुमच्या अंतर्देहामध्ये होत असतात. बरोबर. मूलाधारापासून अगदी सहस्त्रदलापर्यंतचा हा अखंड प्रवास आहे. ही चक्रस्थिती जेव्हा जेव्हा जागृत होत जाते तसं तुम्ही अगदी शून्य अवस्थेपर्यंत पोहोचता. बरोबर बरोबर. पश्चंती वाणीतच तुम्हाला सर्व अनुभव मिळायला लागते. मी एकदा अशा बऱ्याच म्हणजे माळकरी संप्रदायामधल्या बऱ्याचशा लोकांना मी असं विचारलं की गळ्यामध्ये असणारी 108 माळेचे मणी, हे 108 मणी म्हणजे काय, नेमके काय, त्याचा अर्थ काय, त्या मण्यांचं स्वरूप काय? 108 मणी आपण मण्यांचीच माळ घालतो. मग हे 108 मणीच का, 109 का नाही, बरोबर, 107च का नाही, 110 का नाही, 110 का नाही, ही माझी जिज्ञासा. तज्ञ व्यक्तींच्या जवळ मी या गोष्टीवर चर्चा केल्या, पण माझ्या मनाला समाधान होईल असं कोणी उत्तर दिलं नाही. तर मग माझ्या सद्गुरूंनी ध्यानामध्येच किंवा ध्यानाच्या सिद्ध अवस्थेमध्ये म्हणा किंवा बोलताना म्हणा मला सांगितलं की 52 मातृका आहेत. मी आता तुम्हाला 108 मान्यांचं वैशिष्ट्य सांगतो की 52 मातृका आहेत, 25 तत्वाचा देह आहे, बरं, 20 पवनपिंड, 20 प्रकृती पुरुषाची लक्षणं आहेत, 10 पवनपिंड आहेत आणि 1 ओंकार आहे. असे मिळून 108 ही माळेची रचना झाली. सर मग मला सांगा, जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, सांगा मला याची सांगड घालता आली पाहिजे. 108 मध्ये ईश्वराने कशी सुंदर रचना केली. या देहामध्ये तुमच्या 7 चक्र लपून ठेवलेली आहेत की ज्याला तुम्ही निसर्ग शक्ती म्हणताय, कोण त्याला कुंडलिनी शक्ती म्हणताय, तर कोण गुरुत्व शक्ती म्हणताय. हा देह चाललाय कुठल्या कशाच्या जोरावर चाललाय? हा शोध घेणं म्हणजे आध्यात्मिक उन्नती. आणि हा शोध जर ज्याला मनापासून घ्यायचा आहे त्यांनी महाशक्ती कुंडलिनी जागृती आणि दिव्य साक्षात्कार हा ग्रंथ आवर्जून वाचावा. याच्यामध्ये प्रत्येकाच्या आध्यात्मिक शंकेचं निरसन आहे. 25 तत्वांचा देह वगैरे सगळं आपल्याला अतिंद्रिय ज्ञानाने सर्व काही जाणता येतं, पाहता येतं, बोलता येतं. सर मला जाता जाता मला असं विचारायचं की आजच्या पिढीला खरोखर शिक्षणशास्त्रामध्ये, अभ्यासक्रमामध्ये जे काही शिक्षण दिलं जातंय त्याच्यामध्ये नेमकं काय दिलं गेलं पाहिजे आणि आजच्या पिढीला हे अध्यात्म ज्ञान, अध्यात्मशास्त्र, अध्यात्म स्वरूप आणि अध्यात्म स्थिती ही बालवयापासून मिळाली पाहिजे का? हा माझा शेवटचा प्रश्न आहे. जाता जाता मला सांगा की याच्यातून तुम्ही आजच्या पिढीला काय सांगाल? आतापर्यंत शिक्षणाच्या बऱ्याच शाखा आहेत. शिक्षणाच्या बऱ्याच शाखांबरोबर लहानपणापासून जर एखाद्या मुलाला हे बालकडू दिलं अध्यात्माचं, तर आज समाजामध्ये आपण हे जे भयंकर प्रकार चालतात, भरकटलेले प्रकार, विध्वंसक प्रकार पाहायला मिळतात. अध्यात्मामध्ये आलेली व्यक्ती ही शांत, शीतल, कोमल, निर्मळच असते. तिथे राग, रोग, क्रोध, मोह, माया, मत्सर, षडरिपू संपलेले असतात, संपलेले असतात. तो पूर्णपणे अहंकार मुक्त असतो. तर
जर शाळेत हे शिक्षण देता आलं नाही तर किमान आपल्या आईवडिलांनी आपल्या प्रत्येक, कोणाची 2 मुलं असतील, कोणाची 3 मुलं असतील, त्यांच्यावरती तुम्ही आध्यात्मिक संस्कार करा. अगदी लहान वयामध्ये. जेवढ्या लहान वयामध्ये आध्यात्मिक संस्कार होतील ते मरेपर्यंत टिकतात. आपल्या देशाला, आपल्या राज्याला एक संस्कृती आहे, एक संस्कृती आहे, एक इतिहास आहे. त्या संस्कृतीला, त्या इतिहासाला अध्यात्माची जोड द्या आणि तुमचं जीवनच मंगलमय करून टाका. निश्चितपणे निश्चितपणे सर. आणि तुम्ही हे सर्व आपल्या हातात आहे. कारण का, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरोबर. आणि हे जर करायचं असेल तर त्याच्यावरती मी एक छोटासा उपाय सांगतो की तू तुझे पहिले विचार बदल, तुझं नशीब निश्चित बदलेल. क्या बात, क्या बात. तू फक्त तुझं विचार बदलायचे, तुझं नशीब आपोआप बदल. निश्चित सर, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खूप काही म्हणजे आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला सुद्धा खूप काही आम्हाला जाणून घ्यायची, हे जाणून घेता आलं. त्याबद्दल तुम्ही ते सांगितलं, त्याबद्दल आम्ही खासबात तर्फे तुमचे खूप खूप आभारी आहोत. आमंत्रण दिलं, बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी तुमच्याही आभारी आहे, आपल्या चॅनलचाही मी खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर आज आपण चर्चा केली महाशक्ती, कुंडलिनी जागृती आणि दिव्य साक्षात्कार या ग्रंथाविषयी. तुम्ही सुद्धा असंच मोठं कार्य काय करत असाल तर निश्चितपणे आमच्यापर्यंत पोहोचा, आम्ही समाजापर्यंत तुम्हाला पोहोचू, त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. दोस्तों, हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं. हमारा ईमेल एड्रेस है khabarbaat@live.in. फेसबुक पे हम मिल सकते हैं facebook.com/khabarbaat. यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/UNBSuman. हमारा मोबाइल नंबर है 9869009449. तर पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीसह, नवीन विचार घेऊन. तोपर्यंत नमस्कार.